नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय इयत्ता 10वी मराठी पाठ 18वा निर्णय. लेखक आहेत डॉक्टर सुनील विभुते. निर्णय म्हणजे काय? डिसिजन किंवा काहीतरी ठरवणे किंवा निर्णय घेणे म्हणजे आपण अचूक काय आहे ते निवडतो. तर अशाच पद्धतीने या पाठाच्या शेवटी पण आपल्याला काही निर्णय आपल्या मनामध्ये आपोआपच तयार होतील. ते आपल्याला कळणार आहेच, पण त्याआधी आपण पाहणार आहोत लेखकांचा परिचय. डॉक्टर सुनील विभुते लेखक आहेत. जन्म 1959. प्राध्यापक व लेखक. त्यांचे विविध वर्तमानपत्रांतून आणि नियतकालिकांतून विज्ञान विषयावर 180हून अधिक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांची किस्से शास्त्रज्ञांचे विस्मयकारी विज्ञान कथा ही पुस्तके प्रकाशित आहेत. तसेच त्यांच्या विज्ञानविषयक 6 कथांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. पुणे, सोलापूर, उस्मानाबाद या आकाशवाणी केंद्रावरून त्यांच्या पर्यावरण, प्रदूषण व वैज्ञानिक विषय यांवर आधारित 80हून अधिक व्याख्यानांचे प्रसारण झालेले आहे. आता तुम्ही जेव्हा हा लेखकांचा परिचय ऐकला, यावरून तुम्हाला कळलं असेलच की डॉक्टर सुनील विभुते हे विज्ञानकथा लिहिणारे लेखक आहेत. म्हणजे आपली ही जी निर्णय कथा आहे तर ती देखील एक विज्ञान कथाच आहे. आता विज्ञान कथा काय असतात? तर आता ज्या काही प्रगती होत आहेत त्या सगळ्या विज्ञान कथेमध्ये असतात. परंतु त्याचबरोबर त्या विज्ञान कथेमध्ये जी प्रगती होते त्याची चांगली बाजू असते. जसं की एखाद्या नाण्याला 2 बाजू असतात, एक तिचे फायदे आणि एक तिचे तोटे. त्याचप्रमाणे या पाठामध्ये देखील आपल्याला रोबोट ज्याला की आपण यंत्रमानव मराठीमध्ये म्हणतो, तर यंत्रमानव खूप चांगलं काम करतो, आपले श्रम वाचवतो, आपला वेळ वाचवतो, खूप अचूकतेने वेगाने काम करतो. परंतु जसं की मानव एखाद्या परिस्थितीमध्ये बुद्धिचातुर्याने निर्णय घेऊ शकतो किंवा सपोज एखादी परिस्थिती आली तर त्याच्यावरती मात कशी करायची, त्याच्यातून पुढे कसं जायचं किंवा त्या प्रसंगी काय केलं पाहिजे हे फक्त मानवच सांगू शकतो. कारण निर्णय घेण्याची क्षमता किंवा एखाद्या परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता किंवा त्याच्यावरती उपाययोजना करण्याची क्षमता ही फक्त मानवाकडे आहे. म्हणजे यंत्रमानव सगळी कामं करतो, परंतु यंत्रमानवाकडे अशी क्षमता आहे का की एखाद्या व्यक्तीला समजावून सांगणं, त्याच्याशी बोलणं, त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवणं, त्याच्याशी प्रेमळपणे बोलणं किंवा एखाद्या परिस्थितीमधून त्याला बाहेर काढणं किंवा स्वतः एखाद्या परिस्थितीवर मात करणं, ह्या सगळ्या क्षमता यंत्रमानवाकडे आहेत का? तर नाही. त्याच्यामुळे या कथेमधून आपल्याला यंत्रमानवाच्या ज्या काही फायदे आहेत किंवा यंत्रमानव वेगाने काम करतो वगैरे हे जे काही आहे ते तर पाहायला मिळतच आहे, पण त्याचबरोबर एखाद्या परिस्थितीमध्ये बुद्धिचातुर्याने कसे निर्णय घेतले जातात किंवा मानव निर्णय घेतो ही जी क्षमता मानवाकडे आहे तर ती यंत्रमानवाकडे नाही, असा एक संदेश या पाठातून डॉक्टर सुनील विभुते यांनी दिलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत की या पाठाची प्रस्तावना काय आहे, या पाठामध्ये नेमकं काय आहे किंवा विज्ञान कथेबद्दल आहे ते तर तुम्हाला कळलं आहे, पण नेमकी या पाठाची पार्श्वभूमी आपण समजून घेऊया. प्रस्तुत पाठात वेटर म्हणून काम करणारा रोबो हा यंत्र आहे. आता रोबो कसा असतो, कसा दिसतो, कसं काम करतो हे काय आजच्या विज्ञान युगातल्या आम्हा सर्वांना सांगण्याची गरजच नाही आहे, कारण रोबोबद्दल सर्व काही तुम्हाला माहितीच आहे. तर असाच एखादा रोबो एका हॉटेलमध्ये काम करत असतो वेटर म्हणून. त्याला दिलेले काम उत्तमपणे करता येईल, पण त्याला विचार करता येणार नाही, त्याला भावना नसतात, तो दुसऱ्याचे दुःख, संकट समजून घेऊ शकत नाही. रोबोचं काय काम आहे की आपण त्याला कोड फिट करून दिलेले असतात आणि त्या कोडप्रमाणे तो स्वतःचं काम करत असतो, परंतु त्याला विचार करता येतो का? तर नाही. त्याला भावना असतात का, इमोशन असतात का? तर नाही. तो दुसऱ्याचं दुःख, सुख समजून घेऊ शकतो का? संकटामध्ये त्याला मदत करू शकतो का? तर नाही. त्याला फक्त काम दिलं आहे की तू गिऱ्हाईक आल्यानंतर त्यांना काय पाहिजे ते विचार, त्यांना पाहिजे ते आणून दे, एवढं फक्त त्याला काम दिलं तो तेवढंच करणार. मग आपल्यासारखं तो त्याची चौकशी करू शकतो का की तुम्ही कसे आहात, आजचं जेवण कसं वगैरे असं काही विचारू शकतं का? तर नाही. मग त्याला जेवढं सांगितलं तेवढंच काम तो करतो. उलट मानव हा संवेदनशील आहे, भावनिक आहे. मानव संवेदनशील आहे, मानवाला इमोशन्स आहेत, भावना आहे, तो सेन्सिटिव्ह आहे, सगळं काही आहे. तो दुसऱ्याच्या भावना समजून घेऊ शकतो. पाठातील संकटात सापडलेल्या स्त्रीला रोबो वाचवू शकत नाही. पाठामध्ये काहीतरी संकट आलेलं आहे असं त्याचं वर्णन केलेलं आहे आणि त्या संकटामध्ये एक महिला सापडलेली आहे, अडचणीत सापडलेली आहे आणि तिला एखादा रोबो वाचवू शकत नाही. मग त्या ठिकाणी प्रामाणिक व प्रसंगावधानी मनोजच तत्परतेने तिच्या मदतीला धावून जातो, तिचे प्राण वाचवतो.
म्हणजे त्या ठिकाणी एका मानवालाच त्या परिस्थितीवर मात कशी करायची किंवा त्या महिलेला त्या संकटातून कसं वाचवायचं हे माहिती होतं. म्हणजे रोबो कितीही विकसित असले तरी पण ते स्वतः विचार करू शकत नाहीत किंवा एखाद्याला एखाद्या परिस्थितीमधून बाहेर काढू शकत नाहीत. त्यासाठी मानवाचीच गरज असते. यंत्र हे यंत्र आहे, ते माणसाची जागा घेऊ शकत नाही, असा संदेश आपल्याला या पाठातून मिळतो. तर आता आपण पाहूया थोडासा मजेशीर, थोडासा हसायला लावणारा पण तेवढाच डोळ्यामध्ये अंजन घालणारा हा पाठ. न्यू एज रोबो कंपनीचा एजंट आम्हाला लॅपटॉपवर माहिती सांगत होता. हॉटेल व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन वेटर, आचारी, स्वीपर, मॅनेजर असे वेगवेगळे यंत्रमानव म्हणजेच रोबो आम्ही बनवलेले आहेत. आम्ही बनवलेले रोबो हुबेहूब माणसांप्रमाणे दिसतात आणि वागतातही. एका रोबोची किंमत 1,00,000 रुपये आणि दर 2 महिन्यांना सर्व्हिसिंगचे 2,500 रुपये. अशा पद्धतीने त्या न्यू एज रोबो कंपनीच्या एजंटने सगळं काही रोबोबद्दल सांगितलेलं आहे की आताची गरज काय आहे. आता सगळे लोक काय रेफर करतात की म्हणजे रोबोट्स असायला पाहिजेत किंवा काहीतरी वेगळं असायला पाहिजे, असं त्याचा एक ट्रेंड आहे. तर मग त्यामध्येच तो जो एजंट आहे तर तो सांगत असतो की आमचे रोबो असे आहेत, आमचे रोबो तसे आहेत. एक रोबो 1,00,000 रुपयाला आहे. सोबतच आता रोबो म्हटलं तर त्याचं मशीनच झालं एक प्रकारचं, मग सर्व्हिसिंगचा खर्च असणारच. मग दर 2 महिन्यांनी त्या रोबोचं सर्व्हिसिंग करावं लागतं. त्याचा खर्च आहे 2,500 रुपये दर 2 महिन्यांचा. तर अशी सगळी इन्फॉर्मेशन त्याने सांगितलेली आहे. मग आता पुढे आपला पाठ सुरू होतो आहे. लाखाची गोष्ट निघाल्याबरोबर सोमनाथ पटकन उठत मला म्हणाला, राजाभाऊ उठा आता, हे काही आपल्याला परवडणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोबो वेटरची सर्व कामं करणं कसं शक्य आहे. सोमनाथप्रमाणे माझाही त्या एजंटवर विश्वास बसत नव्हता. फक्त 5 मिनिटं, माझं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या. माझ्या सांगण्यावर तुमचा विश्वास बसत नाही, पण आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा हा चमत्कार आहे. मोठमोठ्या शहरांतील हॉटेलमध्ये अनेक रोबो काम करत आहेत. आमच्या रोबोबाबत वेटरच्या खाण्यापिण्याचा, पगाराचा, कामचुकारपणाचा विचार करण्याची गरज नाही. आमचा रोबो वेटर मानवी वेटरपेक्षा दुप्पट काम करेल आणि तुम्हाला दुप्पट कमाई करून देईल याची मी खात्री देतो. एजंटच्या शेवटच्या वाक्याने आम्ही विचार करू लागलो. आता या ठिकाणी पहिल्यांदा तर एजंटने सगळं पटवून दिलं होतं की रोबो कसा आहे, खर्च वगैरे वगैरे सगळं. मग आता लाखभर रुपये द्यायचे म्हणजे एक रोबो फक्त ठेवून तर चालणार नाही. हॉटेल मोठं असेल तर रोबोची संख्या पण मोठी असायला पाहिजे. मग एकच रोबो 1,00,000चा आहे म्हणजे जास्त ठेवले तर किती लाख रुपये जातील, असा विचार करून सोमनाथ, जे की त्या कदाचित हॉटेलचे मालक असतील, ते आपल्याला पुढे त्याचा उलगडा होईलच, तर ते त्याच्यासोबत असतात ते राजाभाऊ. त्यांना म्हणतात की आपल्याला काही परवडणार नाही आहे. आपण आता हे कसं काय शक्य आहे की रोबोट सगळी कामं करणार वेटरची, हे कसं शक्य आहे, असं त्यांचं बोलणं चालू असतं. मग एजंट आपला मुद्दा पटवून देण्यासाठी म्हणतो की आजकाल विज्ञानाचा चमत्कार आहे हा. म्हणजे अनेक मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये तुम्ही पण ऐकलं असेल की रोबोट्स काम करतात. मग आता रोबो काम करतात तर रोबोला खायला प्यायला काय आपल्यासारखं चपाती भाजी भाकरी लागत नाही. ते तर फक्त चार्जिंगवरती चालतात. सोबतच त्यांना एकदा ते विकत घेतले रोबोट्स की त्यांना दर महिन्याला पगार द्यायची पण गरज नाही आणि त्यांना जे काम सांगितले ते करणारच. म्हणजे कामचुकारपणा पण त्या ठिकाणी होणार नाही, असा तो एजंट स्वतःचा मुद्दा पटवून देत असतो. आणि सोबतच मानवी वेटरपेक्षा रोबोट हे दुप्पट काम करणार, दुप्पट वेगाने काम करणार, म्हणजे कमाई पण दुप्पट होणार, असं सगळं काही त्या एजंटने त्या जे कोण घेणार आहेत रोबोट त्यांना पटवून द्यायला सुरुवात केली. मग आता एवढे सगळे फायदे आहेत म्हटल्यानंतर सोमनाथ आणि राजाभाऊ विचार करू लागले की काय करायचं बाबा, घ्यायचं की नाही रोबोट असं. सो नेक्स्ट आहे की मी आणि माझा बालमित्र सोमनाथ उर्फ सोमा दोघे मिळून गेली 4 वर्षे हॉटेल चालवत आहोत. मग आता या ठिकाणी आपल्याला उलगडा होतोय की सोमनाथ कोण आहेत किंवा राजाभाऊ कोण आहेत. तर राजाभाऊ, जे की लेखकांनी मी असा उल्लेख केला, याचा अर्थ आपण लेखकच घेऊ शकतो. या ठिकाणी लेखकांचे बालमित्र आहेत आणि त्यांना ते सोमा म्हणत असतील. सो ते दोघंजण मिळून गेली 4 वर्षे हॉटेल चालवत होते. शहराच्या बाजारपेठेत असणारे आमचे हॉटेल हेरिटेज चांगले प्रशस्त होते. प्रशस्त म्हणजे खूप मोठे होते, हायफाय ज्याला आपण म्हणू शकतो असे होते. हॉटेलचा कोणताही प्रश्न आम्ही चुटकीसरशी सोडवतो. पण याला अपवाद म्हणजे वेटरचा प्रश्न. म्हणजे हॉटेलमध्ये कुठलीही अडचण असेल तर आम्ही लगेच सोडवतो, पण त्याला एक अपवाद आहे, तो म्हणजे वेटरचा प्रश्न. आता तो प्रश्न काय आहे ते आपण पुढे पाहूया. आमच्या हॉटेलमध्ये अनेक वेटर आले आणि गेले, पण त्यांच्या कटकटी कायम होत्या. आता हॉटेल म्हटलं तर वेटर असायलाच पाहिजे. मग आता हॉटेलमध्ये आत्तापर्यंत अनेक वेटर आले गेले म्हणजे काम सोडून गेले, आणि परंतु त्यांच्या कटकटी कायम होत्या. आता कटकटी काय होत्या तर कामचुकारपणा करणं, अचानक दांड्या मारणं, भांडण करणं, अशा तक्रारींमुळे आम्ही हैराण झालो होतो.
आता वेटर म्हटले की आपण ज्याप्रमाणे बघतो की आता मानव आहे तर काहीतरी कारणामुळे कधीतरी दांडी होतेच, तर त्याप्रमाणे दांड्या मारणं असेल म्हणजे सुट्टी घेणं असेल किंवा काही मतभेद झाले तर भांडण करणं असेल, या सगळ्या गोष्टींमुळे लेखक आणि त्यांचे बालमित्र दोघेही ते हॉटेलमध्ये वैतागले होते. वाळवंटातली हिरवळ म्हणून नमूद करण्यासारखी एक बाब म्हणजे आमचा एक वेटर मनोज बराच काळ आमच्याकडे टिकून होता. वाळवंटातली हिरवळ म्हणजे काय, तर एवढ्या अडचणी असून पण त्यातल्या त्यात एक आनंदाची गोष्ट किंवा एक चांगली गोष्ट असं थोडक्यात आपण म्हणू शकतो. तर तो एक त्यांच्यामध्ये इतक्या सगळ्या तक्रारी असून पण एक वेटर मात्र चांगला होता, ज्याचं नाव होतं मनोज. तो काही कामचुकार वगैरे नसावा आणि त्याच्यामुळे तो त्यांच्याकडे जास्त काळ टिकून होता. मण्यामध्ये बाकी सगळे दुर्गुण असले तरी प्रामाणिकपणा आणि प्रसंगावधान हे अभावाने दिसणारे गुण त्याच्यामध्ये आहेत आणि म्हणून आम्ही त्याला टिकवून धरला आहे. आता मनोजचा उल्लेख त्यांनी पुढे मण्या केलेला आहे. मण्यामध्ये इतर काहीही दुर्गुण असले तरी त्याच्यामध्ये 2 चांगले गुण होते, ते म्हणजे प्रामाणिकपणा आणि प्रसंगावधान, जे की आजकालच्या जमान्यामध्ये खूप रेअर झालेले आहेत, खूप दुर्मिळ झालेले आहेत. आणि त्याच्यामुळेच मनोज या वेटरला त्यांनी धरून ठेवलं होतं, म्हणजे त्यांनी थोडक्यात त्याला नोकरी सोडून दिली नव्हती. ओके. नेक्स्ट आहे की वेटरचा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी आम्ही 4 रोबो वेटर खरेदी केले. आता मग कामचुकारपणा वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी होऊच नयेत म्हणून त्यापेक्षा आपण जर रोबोट्स आणले तर अशी एक कल्पना त्यांच्या मनामध्ये आली असावी आणि त्यामुळे त्यांनी ते मानवी वेटर्सच्या ऐवजी रोबो वेटर्स खरेदी करून आणले. मी आणि मनोज पुढे आहे, आपण पुढच्या पानावरती जाऊया. ओके. मी आणि मनोजने त्यांना रामू, शामू, दीपू व विजू अशा हाका मारायला सुरुवात केली. आता छानपैकी त्यांनी मानवासारखेच ते वेटर असल्यामुळे त्यांची नावं पण ठेवलेली होती, रामू, शामू, दीपू, विजू. ओके. सो असे आमचे दिवस बघता बघता पालटले. आता रोबोज आलेले आहेत, म्हणजे एक वेगळा अजून एक उच्च दर्जा असा त्या हॉटेलला प्राप्त झाला होता. त्याच्यामुळे अनेक लोक कुतूहलतेने का होईना किंवा उत्सुकतेने का होईना त्या हॉटेलमध्ये येऊ लागले होते. हॉटेल बंद केल्यानंतर रात्री 11 ते सकाळी 6पर्यंत 4ही वेटरचे चार्जिंग मी करत होतो. आता रोबोज आहेत म्हटल्यानंतर त्यांना चार्जिंग करायला पाहिजे, नाही तर ते काम कसे करतील. तर त्याचप्रमाणे हॉटेल बंद झाले की त्यांना तसंही काही काम नव्हतं. सो त्या रोबोजला काय काम करायला नसल्यामुळे त्यांना चार्जिंगला लावून ठेवलं जायचं सकाळी 6 वाजेपर्यंत. नेक्स्ट आहे सकाळी 6 वाजता त्यांच्या अंगावर कडक इस्त्रीचे कपडे चढवले जायचे आणि त्यांच्या खांद्यावरील पॉवर स्विच सुरू केला जायचा की ते गुड मॉर्निंग सर म्हणून कामाला लागायचे. आता या ठिकाणी वेटर्स आपल्याला आधीच सांगितल्याप्रमाणे की वेटर्स सेम टू सेम त्या मानवासारखे दिसायचे आणि त्याच्यामुळे मग त्यांना छान छान इस्त्रीचे कपडे घालायला मिळायचे आणि त्यांच्या खांद्यावरती एक बटन होतं, ते सुरू केले की ते म्हणायचे गुड मॉर्निंग सर, असं काहीतरी ते म्हणत असतील. त्याच्यानंतर पुढे आहे हॉटेलचा सर्व कामांचा समावेश असलेले मेमरी कार्ड त्यांच्या डोक्यात बसवलेले असल्यामुळे सर्व कामे ते न सांगता करत. आता हे सगळे रोबो वगैरे कशावरती, कोडवरती किंवा मेमरी कार्डवरती चालायचे. जसं की आपल्याला छान आपलं ओरिजिनल मेमरी कार्ड आहे, आपलं ब्रेन आहे, तसं त्याप्रमाणे त्यांच्या मशीनमध्ये एक असं मेमरी कार्ड टाकावं लागायचं. त्याच्यामध्ये सगळी काही कामं फिट केली होती. सकाळी उठल्यानंतर म्हणजेच त्यांचं चार्जिंग वगैरे सुरू केल्यानंतर त्यांना गुड मॉर्निंग बोलायचं किंवा जे कोणी येतील त्यांना विचारायचं काय हवं असेल किंवा जे काही त्यांचं असेल काम तर ते. नेक्स्ट आहे आणि हे सगळं काम ते न सांगता अजिबात कामचुकारपणा न करता करत होते. कंपनीची सर्व्हिस चांगली होती आणि त्या रोबोट्सची कंपनी त्यांची सर्व्हिस देखील चांगली होती. दर 2 महिन्यांनी सर्व्हिस इंजिनियरची भेट ठरलेली असायची आणि सर्व्हिसिंगसाठी किती पैसे होते, 2,500 रुपये होते. त्याच्यानंतर पुढे आहे वेटर सर्व्हिसिंगच्या वेळी मी स्वतः हजर राहून इंजिनियरकडून बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या होत्या आणि मग सर्व्हिसिंग करायच्या वेळेस ते लेखक जे होते तर ते स्वतः हजर राहिले होते आणि त्यांनी बऱ्याचशा गोष्टी म्हणजे कसं काय दुरुस्त करायचं हे सगळं काही समजून घेतलं होतं असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे हॉटेलमधील स्वच्छता, टापटीप, विनम्र व तत्पर सेवा यांचा परिणाम म्हणून आम्हाला 2-3 महिन्यातच जाणवू लागलं होतं की आमची कमाई दिवसेंदिवस वाढत चालली होती. म्हणजे आता रोबोजमुळे हॉटेलमध्ये चांगली स्वच्छता होती, टापटीपपणा होता. आता रोबो तर विनम्र म्हणजे त्यांना ज्याप्रमाणे सेट केलं असेल त्याप्रमाणे ते करणारच. तत्पर सेवा आहे तर त्यांचं वैशिष्ट्यच आहे की रोबो पटापट कामं करतात. तर या सगळ्यांमुळे काय झालं की जास्त लोक हॉटेलमध्ये येऊ लागले, त्याच्यामुळे हॉटेलची कमाई वाढू लागली. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की दुसरं वर्ष सुरू झालं. आता बघता बघता 1 वर्ष पालटलं, रोबोट्स येऊन 1 वर्ष झालेलं आहे. 1 वर्ष सगळं काही सुरळीत सुरू होतं. आता दुसरं वर्ष सुरू झालेलं आहे. कंपनीने आम्हाला सांगितलं की यापुढे एका वेटरच्या सर्व्हिसिंगला 2.5 ऐवजी 5,000 रुपये पडतील. चला पैसे डबल झालेले आहेत. आता कंपनी काय म्हणाली, 1 वर्ष झालं,
आता दुसऱ्या वर्षी त्यांचे चार्जेस वाढले असतील. मग कंपनीने सांगितलं की आधी एका रोबो वेटरचं सर्व्हिसिंग करायला 2,500 लागायचे, आता मात्र 5,000 रुपये लागतील. आता सर्व्हिसिंगची दुप्पट फी आम्हाला परवडण्यासारखी नव्हती. आता 5,000 एका वेटरला म्हणजे 4 वेटर म्हणजे टोटल 20,000 रुपये झाले. 20,000 रुपये दर 2 महिन्यांनी द्यायचं, एवढा खर्च काही परवडण्यासारखा नव्हता. इंजिनियर सर्व्हिसिंगच्या वेळी जे करतो ते आपण करू शकतो आणि रोबोचे मेकॅनिक आता आपल्या शहरात आहेत, त्यामुळे किरकोळ दुरुस्तीला अडचण येणार नाही असा विचार करून आम्ही कंपनीची सर्व्हिस घेणं बंद केलं. आता तसंही लेखकांनी सगळं काही पाहिलेलं होतं की कसं सर्व्हिसिंग करायचं किंवा काय करायचं ते पाहिलेलं होतं. मग त्यांना असं वाटलं की आता सर्व्हिसिंगच्या वेळी जे काय केलं जातं ते आपणही करू शकतो, मग ते आपण करूया. आणि तसंही आता पूर्णतः शहर त्यांचं विकसित झालं असेल किंवा तेवढ्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्या असतील, त्याच्यामुळे शहरामध्ये आता रोबोचे मेकॅनिक पण आलेले होते. म्हणजे जरी काही दुरुस्ती करायची असेलच तरी आपण करून घेऊया. आणि त्याच्यामुळे त्यांनी कंपनीची जी सर्व्हिस होती तर ती बंद करून टाकली. म्हणजे दर 2 महिन्याला काहीतरी ते यायचं तर ते बंद करून टाकलं. नेक्स्ट होतं, एवढंच नव्हे तर सर्व रोबो वेटरचं एक सर्व्हिसिंग मी स्वतः केलं. आणि एवढंच नाही तर लेखकांनी स्वतः एकदा सर्व्हिसिंग करूनही पाहिलं होतं. विशेष म्हणजे सर्व वेटरचं काम महिनाभर सुरळीत चालू होतं, त्यामुळे आपण 20,000 रुपये वाचवले याचा मला आनंद वाटत होता. पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही. म्हणजे 20,000 रुपये जाणार होते एका सर्व्हिसिंगसाठी तर ते मी वाचवले, कारण सर्व्हिसिंग मी 1 महिन्याचं चांगलं केलं होतं. हा त्यांना आनंद झाला होता, परंतु हा आनंद जास्त काळ टिकला नाही. आता असं का म्हटलं या ठिकाणी त्याचा उलगडा आपल्याला पुढच्या पॅरेग्राफमध्ये होईलच. त्या दिवशी दुपारी 1ची वेळ होती, म्हणजे दुपारची 1ची साधारणतः वेळ होती. लंच सेक्शनमधून गोंधळ ऐकू येऊ लागला. सोमाला काउंटरवर बसवून मी लंच सेक्शनमध्ये गेलो. शामूकडे बोट दाखवून दोघं-तिघं तावातावाने म्हणाले, काय मालक, हे कासव कोठून आणलंत? तो किती सावकाश काम करतोय बघा. त्यांचं बोलणं पूर्ण होण्याआधी टोपी घातलेला एक जण राजूकडे बोट दाखवून म्हणाला, 15 मिनटं अगोदर बेनं माजलेल्या वाळूगत हुंदडत होतं. मला जेवणाचं ताट दिलं आणि त्याच्या अंगातला अवसान गळाला बघा. त्याचं बोलणं संपलं की कोपऱ्यातील टेबलला बसलेली बाई तिच्या मांडीवरील बाळाकडं बोट दाखवून म्हणाली, माझ्या तान्ह्या पोराला भूक लागली म्हणून त्याला 1 कप दूध आणायला सांगितलं होतं. 1 घंटा उलटून गेला तरी अजून दूध आणतोय. पोरगं झोपलं म्हणून बरं, नाहीतर एवढ्या येळात माझं पोरगं 3 वेळा रांगत जाऊन दूध पिऊन ढेकरा रेत बाहेर आलं असतं. आता ही सगळी परिस्थिती लेखकांनी त्या लंच सेक्शनमधून जाऊन पाहिली. पहिल्या ठिकाणी ते गेले तर त्यांना कळलं की तो जो आपला रोबोट आहे तर तो खूपच सावकाश काम करतो आहे म्हणून लोक ओरडत आहेत. दुसरीकडे पाहिलं तर त्याला म्हणजे 15 मिनटापूर्वी तो इतकं फटाफटा काम करत होता आणि आता मात्र तो हळू काम करतो आहे. तिसऱ्या याच्यामध्ये पाहिलं तर त्या बाईनी दुधाची ऑर्डर दिली होती आणि ते दूध काही आलं नाही आणि त्याच्यामुळे तिचं पोरगं झोपलेलं आहे रडून रडून. अशा काही तक्रारी त्याच्या कानावरती पडल्या. पुढे आता आपण पाहूया. परिस्थितीचं गांभीर्य पाहून मी मनोजला लंच सेक्शन सांभाळण्यास सांगितलं आणि शामूला घेऊन किचनमध्ये गेलो. आता मनोज म्हणजे कोण? त्यांचा जो एक चांगला वेटर होता, मानवी वेटर होता, तर तो आहे मनोज. सो मनोजला त्यांनी सांगितलं की लंच सेक्शन आता सांभाळ, कारण खूपच लोक चिडलेले आहेत, त्याच्यामुळे तू त्यांना शांत कर किंवा सांभाळ. आणि शामू जो की खूप हळू काम करणारा रोबोट झाला होता त्याला घेऊन ते किचनमध्ये गेले. त्याची बॅटरी क्षीण झाली असावी किंवा चार्जिंग कमी झाल्यामुळे त्याच्या हालचाली मंदावल्या असाव्यात असं मला वाटलं आणि म्हणून त्याच्या पोटावरील एनर्जी अशी अक्षरं असलेली बटन 4-5 वेळा दाबलं आणि काय आश्चर्य, शामू पूर्वीसारखं काम करू लागला. हे पाहून माझा आनंद गगनात मावेना. लंच सेक्शनमध्ये शामूला मनोजसोबत ठेवून मी काउंटरवर येऊन बसलो. मग आता काय झालं, लेखकांना वाटलं की कदाचित बॅटरी वगैरे संपली असावी किंवा बॅटरी क्षीण झाली असावी म्हणून तो असं हळूहळू काम करतोय. मग त्यांनी काय केलं, त्याच्या पोटावरती छान असं एनर्जी असं बटन लिहिलं होतं ते त्यांनी चांगलं 4-5 वेळा दाबलं. मग आता काय, त्याला खूपच एनर्जी मिळाली असावी, खूप वेळा कमांड मिळाल्या, सो तो पटापटा काम करू लागला आता पहिल्यासारखाच. मग लेखकांना फार आनंद झाला आणि मग त्यांनी परत त्या शामूला मनोजसोबत त्या लंच सेक्शनमध्ये पाठवून दिलं. आता आपण पुढे बघूया. शामूला दुरुस्त केल्याचा माझा आनंद फार काळ टिकला नाही, परंतु त्यांनी शामूला दुरुस्त केलं किंवा तो पूर्वीसारखं काम करायला लागला, परंतु हा आनंद काही फार काळ टिकला नाही. आता पुढे काय तक्रारी आल्या त्या पण आपण पाहूया. मनोज घाबरलेल्या आवाजात मला सांगत आला, मालक लवकर चला तिकडं, सगळ्यांनी गोंधळ घातलाय. मी जाऊन पाहिलं तर शामू भराभर ताटं उचलतो आहे आणि पुन्हा मांडतो आहे. या अनपेक्षित अनाकलनीय प्रकरणामुळे गिराईक एकमेकांकडे तर शामूकडे अचंबित नजरेने पाहताना मला दिसले. मग आता या ठिकाणी काय झालं की शामू खूपच फास्ट काम करू लागला आणि इतक्या फास्ट काम करू लागला
की त्याने त्या गिरायकांसमोर ताटं वाढली आणि तो ताटं लगेच पटापट उचलून घेऊन पण गेला आणि त्याच्यामुळेच सगळे गोंधळ झाला होता आणि सगळे गिरायकं त्या शामूकडे आणि इतरांकडे एकमेकांकडे पाहत होते की काय चाललं, कोणाला काही कळतच नव्हतं. असे प्रसंग पुन्हा घडू नयेत म्हणून दुसऱ्या दिवशी कंपनीत फोन लावून सर्व्हिस इंजिनियरला ताबडतोब बोलवून घेतलं. म्हणजे त्याचं सर्व्हिसिंग केलं नव्हतं, कारण रोबोट्सचं दर 2 महिन्यानंतर सर्व्हिसिंग करणं गरजेचं होतं, परंतु सर्व्हिसिंग केलं गेलं नव्हतं. त्याच्यामुळे असं होत असावं असं वाटलं आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की असं परत काही घडू नये, म्हणजे असे बिघडू नयेत रोबोट परत, म्हणून त्यासाठी त्यांनी काय केलं की सर्व्हिस इंजिनियरला फोन केला आणि ताबडतोब बोलवून घेतलं. त्याने आमचे वेटर एका दिवसात दुरुस्त केले. आता सर्व्हिस इंजिनियरला माहितीच असेल काय प्रॉब्लेम झाला आहे, त्याच्यामुळे त्याने लगेचच ते वेटर व्यवस्थित दुरुस्त केले. म्हणजेच रामू, शामू, दीपू आणि विजूला त्याने सरळ व्यवस्थित करून ठेवलं. नेक्स्ट आहे आमच्यावर ओढवलेले विचित्र प्रसंग सांगून सोमाने रोबो वेटरची क्वालिटी चांगली नसल्याचे इंजिनियरला सुचवले. मग आम्हाला म्हणजे आतापर्यंत जे काय म्हणजे आता 2 वर्ष म्हणजे पहिले वर्ष तर व्यवस्थित चाललं, परंतु या दुसऱ्या वर्षाला मात्र ते रोबोट असं काहीतरी करत होते. मग हे चांगलं नाही आहे किंवा हे प्रसंग बरोबर नाहीत. मग याच्यावरून सोमाने काय केलं की रोबो वेटरची जी क्वालिटी आहे तर ती चांगली नाही आहे असं इंजिनियरला सुचवलं. मग आता तेव्हा तो म्हणाला, आमची सर्व्हिस होती तोपर्यंत सर्व वेटरनी विना तक्रार तुमची सर्व कामे 15-15 तास अखंडपणे केलेली आहेत. 1 वर्षानंतर केवळ पैशांचा विचार करून तुम्ही आमची सर्व्हिस बंद केली आणि त्यानंतरच फजितीचे प्रसंग घडले आहेत. म्हणजे काय तर जोपर्यंत आमची सर्व्हिस सुरू होती, म्हणजे आम्ही जोपर्यंत त्यांना ठीक करत होतो तोपर्यंत तर सगळं व्यवस्थित चालू होतं, परंतु जेव्हा त्याचे पैसे वाढले तेव्हा पैशाकडे पाहून तुम्ही सर्व्हिस बंद केली आणि त्याच्यामुळे हे घडले, असं त्या सर्व्हिस इंजिनियरचं म्हणणं होतं. प्रमाणापेक्षा जास्त वापर केल्यामुळे तुमचे रोबो वेटर निकामी झाले आहेत आणि आता तुम्ही त्यांचा खूप वापर करून घेतलेला आहे किंवा तुम्ही त्यांना खूप काम दिलं होतं आणि त्याच्यामुळे ते आता निकामी झालेत, म्हणजे आता ते काम करू शकत नाहीत. आता सर्व्हिसिंग केल्यामुळे ते 1 महिना चालतील, नंतर मात्र तुम्हाला नवे वेटर घ्यावे लागतील. नवीन वेटरची क्वालिटी यापेक्षा उत्तम आहे. मग आता तो सर्व्हिस इंजिनियर म्हणतो की आता काय सर्व्हिसिंग केलं आहे त्याच्यामुळे 1 महिना हे काम करतील, परंतु नंतर मात्र तुम्हाला नवीन वेटर बोलवावे लागतील, पण त्यांची क्वालिटी मात्र यापेक्षा चांगली असेल, उत्तम असेल. रिमोट कंट्रोल सिस्टीममुळे तुम्ही लांबून वेटरवर कंट्रोल ठेवू शकाल. आमची सर्व्हिस असेपर्यंत तुम्हाला काडीचाही त्रास होणार नाही याची खात्री मी देतो. म्हणजे अशा प्रकारे त्या सर्व्हिस इंजिनियरने अजून एक उपाय त्यांना सुचवला. तुमचा निर्णय लवकर कळवा, कारण रोबो वेटरची मागणी खूप वाढली आहे. आणि यावर तो जो इंजिनियर होता तर तो असंही म्हणतो की तुमचा निर्णय लवकर सांगा, म्हणजे नवीन रोबो तुम्हाला घ्यायचे आहेत का नाही हे पण लवकर सांगा, कारण आता रोबोट्सची मागणी खूप वाढलेली आहे असं तो म्हणतो. आता सर्व्हिस इंजिनियरच्या म्हणण्यावर आम्ही बरीच चर्चा केली. रोबो वेटर नको या निर्णयावर सोमा ठाम होता, परंतु मी द्विधा मनस्थितीत होतो, कारण पहिल्यांदा जर आपण पाहिलं त्यांचे काही फायदे पण आहेत किंवा काही तोटे पण आहेत, त्याच्यामुळे द्विधा मनस्थितीमध्ये होते. इंजिनियरचं बोलणं आठवलं की रोबो वेटर घ्यावेसे वाटायचे आणि झालेली फजिती आठवली की रोबो वेटर नकोसे वाटायचे. म्हणजे इंजिनियर एवढं गोड गोड बोलत होता तो किंवा एवढे त्याचे फायदे सांगत होता की असं वाटायचं की रोबोट्स घ्यावेतच आपण, कारण ते खूप आपल्या कामाचे आहेत. पण त्या दिवशी जे काही प्रसंग घडला होता ते पाहून असं वाटायचं की आता नको ते रोबो वेटर्स, आपली माणसंच बरी, असे द्विधा मनस्थितीमध्ये लेखक होते. अजून 1 महिन्याचा अवधी हाताशी होता आणि त्यामुळे सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घ्यायचं मी ठरवलं, कारण 1 महिना तरी ते लोक म्हणजे ते रोबोट जे आहेत ते व्यवस्थित काम करणार होते. 1 महिन्याचं सर्व्हिसिंग त्यांचं झालं होतं, त्याच्यामुळे 1 महिना आहे अजून, आपण व्यवस्थित विचार करून ठरवूया नवीन घ्यायचे की नाही घ्यायचे ते. आता सर्व सुरळीत चाललं होतं, परंतु झालेल्या घटनांचा परिणाम आम्हाला जाणवत होता, कारण हॉटेलमध्ये गिऱ्हाईक जेमतेम येत होते. म्हणजे एवढ्या सगळ्या घटना घडल्या तर ते रोबो असं काहीतरी वेगवेगळे प्रसंग उभा करायला लागले तर मग गिऱ्हाईकांवरती पण परिणाम होणार आणि त्याच्यामुळे हळूहळू गिऱ्हाईकांची संख्या थोडीशी कमी होत होती. शनिवारी दुपारी 12:30ची वेळ होती. साधारण 35ची एक स्त्री 2 मुलांसह कारमधून उतरून AC रूममध्ये गेली. AC रूमकडे रोबो रामोची ड्युटी होती. तो तत्परतेने आत गेला. AC सुरू करून त्याने ऑर्डर घेतली. थोड्या वेळाने त्याने ऑर्डर आत नेऊन दिली आणि तो दुसऱ्या कामाला लागला. आता या ठिकाणी अजून एक घटना आपल्याला पाहायला मिळते की एक जवळपास 35ची म्हणजे 35 इयर्सची एखादी स्त्री असावी आणि तिची 2 मुलं होती. ते सगळे कारमधून वगैरे आले, AC रूममध्ये गेले. आता AC रूम रामू रोबोच्या ताब्यामध्ये असेल, सो तो पण गेला. त्याने AC वगैरे चालू केलं, जे काही त्यांना पाहिजे होतं ते आणून दिलं आणि मग त्यानंतर तो स्वतःच्या कामाला गेला.
5-10 मिनिटांनी AC रूममधून लहान मुलाचा रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. थोड्या वेळाने तो वाढल्यासारखा वाटू लागला आणि वेळाने एकाऐवजी 2 रडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. तेव्हा मी रामूला AC रूममध्ये पाहून येण्यास सांगितलं. म्हणजे काय की सुरुवातीला एका मुलाचा रडण्याचा आवाज आला, परत तो आवाज अजून वाढला आणि दुसरा पण मुलं, कारण 2 मुलं होती, दुसऱ्याचा पण रडायचा आवाज ऐकू यायला लागला. मग काय केलं की रामूला पाठवलं की AC रूममध्ये नेमकं काय झालं ते पाहून येण्यासाठी त्याला पाठवलं. सर्व व्यवस्थित आहे मालक, मॅडम झोपलेले आहेत म्हणून दोन्ही मुलं रडत आहेत असं सांगून तो किचनमध्ये गेला. मला शंका आली म्हणून मी मनोजला AC रूममध्ये पाठवलं. मनोजने घाबरलेल्या आवाजात आम्हाला हाका मारल्या आणि आम्ही तिकडे धावत गेलो. बाई चक्कर येऊन बेशुद्ध अवस्थेत खाली पडली होती. तिच्या सर्वांगाला घाम सुटला होता, तोंडातून फेस येत होता. मी मनोजला ड्रायव्हरला बोलवून आणण्यास सांगितलं. आम्ही तिघांनी त्या बाईला व तिच्या दोन्ही मुलांना गाडीत घालून हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तिला तपासून पुढील उपचार तातडीने सुरू केले. 1-1.5 तासानंतर ती बाई शुद्धीवर आली. मनोज आणि ड्रायव्हरवर तेथील जबाबदारी सोपवून मी हॉटेलमध्ये परतलो. आता त्या ठिकाणी काय झालं होतं की त्या रोबोला काय करणार, त्याला वाटलं की ती बाई झोपली आहे, परंतु त्या बाई मात्र बेशुद्ध पडल्या होत्या. मग ते कोणाला कळणार, रोबोला थोडी माहिती आहे बेशुद्ध पडणं काय असतं. तर मग रोबो काय असं सांगून गेला, परंतु लेखकांना मात्र शंका आली होती आणि त्याच्यामुळे त्यांनी मनोजला पाठवलं. मनोजला कळलं की त्या बाईंना काहीतरी झालं आहे, त्याच्यामुळे पटकन ते सगळे लोक हॉस्पिटलमध्ये गेले. मी त्या बाईंची भेट घेतली. नंतर डॉक्टरांना भेटलो. त्यावेळी डॉक्टर म्हणाले त्यांची ब्लड शुगर एकदम कमी झाली होती, त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या. मग त्या डॉक्टरांनी काय झालं होतं नेमकं ते सांगायला सुरुवात केली आणि सांगितलं की त्या बाईंची ब्लड शुगर कमी झाली होती आणि म्हणून त्या बेशुद्ध झाल्या होत्या. येथे लवकर आणलं म्हणून मी त्यांना वाचवू शकलो, अन्यथा केस हाताबाहेर गेली असती. आता त्यांना कसलाही धोका नाही, त्यांना फक्त विश्रांतीची गरज आहे, अशा प्रकारे डॉक्टरांनी लेखकांना सांगितलं होतं. त्यानंतर पुढे आहे, रात्री अंथरुणावर पाठ टेकल्यावर माझ्या मनात सहज विचार आला. दुपारी AC रूममध्ये मी मनोजला पाठवलं नसतं तर कदाचित अनर्थ ओढवला असता आणि आमची एवढी नाचक्की झाली असते की आम्हाला हॉटेल बंद करावं लागलं असतं. आमचं देव बलवत्तर बाईंचा जीव वाचला. जर त्या बाईंना काही झालं असतं तर ते सगळं हॉटेलवरती आलं असतं, म्हणजे हॉटेलची नाचक्की झाली असती. पुन्हा त्या हॉटेलमध्ये कोणी येईल की नाही याबद्दल शंकाच होती आणि त्याच्यामुळे नशीब की त्या बाईंचा जीव वाचला आणि नशीब की मला त्यावेळेस मनोजला पाठवावं हे सुचलं. त्यानंतर रोबोवेटर खरेदी केल्यापासून सर्व घटना पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होत होती, ती म्हणजे रोबोवेटरमुळं आम्हाला पैसा मिळाला. आता रोबोवेटर म्हणजे नवीन काहीतरी कुतूहलता असेल किंवा रोबोवेटर कसे काम करतात हे काही असेल, पाहण्यासाठी लोक यायचे, हॉटेलमध्ये जेवायला यायचे, त्याच्यामुळे अर्थातच कमाई वाढली होती, पैसे मिळाले होते. पण त्यापेक्षा अधिक बदनामी वाटायला आली, कारण रोबोवेटर्समुळे जे काही प्रसंग ओढावले होते, आपण पाहिलं की आधी पण काही प्रसंग ओढावले होते. 1 वर्ष चांगलं गेलं, परंतु दुसऱ्या वर्षी मात्र कुरबुरी सुरू झाल्या होत्या. एका कृतीने बदनामीचा कलंक धुतला गेला. दिवसभरात अनपेक्षित घटना घडल्या. आलेल्या प्रसंगाला तोंड देताना आम्ही माणुसकीचा धागा पकडून ठेवला, पण तो व्यवसायाचा एक भाग म्हणून. मनोजने तो धागा उत्स्फूर्तपणे आणि निरपेक्ष रीतीने पकडून ठेवला. माणुसकीमुळेच माणूस श्रेष्ठ बनतो हेच खरं. म्हणजे एकच मानवी वेटर त्या मध्ये होता आणि बाकी सगळे 4चे 4 कसे होते, रोबो होते. तर त्या रोबोपेक्षा मनोजमुळेच ती अजून एक कलंक लागण्यापासून आम्ही वाचलो. जर त्या बाईंचा जीव गेला असतं किंवा त्यांना काही बरं वाईट झालं असतं तर अजून एक कलंक त्या हॉटेलवरती लागला असता आणि त्याच्यापासून आम्ही वाचलो. कारण एक मनोज आमच्याकडे होता जो की मानव होता. म्हणजे थोडक्यात काय की मानव याला पर्याय नाही असं आपल्याला सांगायचं आहे. नेक्स्ट आहे की नवीन रोबो वेटर खरेदी करावे की नाही करू नयेत याबद्दल बरेच दिवस मी द्विधा मनस्थितीमध्ये होतो, परंतु आता माझी द्विधा मनस्थिती कायमची संपली आणि मी शांतपणे कधी झोपी गेलो हे माझं मलाच कळलं नाही. विस्मयकारी विज्ञान कथा यामधून हा पाठ घेण्यात आलेला आहे. खूप वेगळा पाठ होता की आपण अशाच प्रकारे एक पाठ आपल्या आधीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पाहिला होता, यंत्रांनी केलं बंडमध्ये. त्यामध्ये पण आपल्याला असंच काहीतरी रोबोट्सबद्दल पाहायला मिळालं होतं. आणि कितीही जग विकसित झालं तरी पण मानवासारखा कोणीतरी आपण निर्माण करू शकत नाही, कारण जे इमोशन्स मानवाकडे आहेत. भलेही आपण मानवासारखा काम करणारा रोबोट तयार केला असेल, परंतु मानवाचं मन तर आपण तयार करू शकत नाही. त्याच्यामुळे मानवाला दुसरा पर्याय नाही हेच यामधून स्पष्ट होतं आहे. तर अशा पद्धतीने हा होता आपला पाठ. निर्णय, आता याचा शेवटचा निर्णय काय असेल तर तुम्हाला कळला असेलच, त्याच्यामुळे तो सांगण्याची काही गरज नाही. सो तुमचा पण निर्णय तुम्हाला कळला असेलच की या पाठाच्या शेवटून तुम्हाला काय निष्कर्ष काढायचा आहे. आणि आय होप की तुम्हाला हा पाठ आवडला असेल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना
तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.